5 मतदार याद्यांवरून रोहित पवार निवडून आलेत। निवडणूक आयोगाचं नाव घेऊन आमच्यावरती निशाणा साधताय पराभूत मानसिकतेतून बोलताय बावनकुळेंची टीका। राज्यातील 5 लोकसभा मतदारसंघामध्ये झालेलं मतदान मतचोरी आहे की व्होट जिहाद? दुबार मुस्लिम मतदारांची आकडेवारी मांडत अमित साटम यांचा मवियासह मनसेला सवाल। निवडणूक आयोगाला मतदार याद्यांवर कारवाई करायची नसल्याचं दिसतंय। सरकारचा निवडणूक आयोगावरती दबाव। आयोगाच्या भेटीनंतर अरविंद सावंतांसह बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। मनसे मवियाच्या शिष्टमंडळाची केंद्रीय निवडणूक आयोगासोबत चर्चा। शिष्टमंडळाचं निवडणूक आयोगाला पत्र 4 पानांचं पत्र असल्याची माहिती। मतदार याद्यांसंदर्भात कुठल्याही धर्माचा विचार नाही। शेलारांनी कबुली दिल्यानं धन्यवाद। बाळा नांदगावकर यांचा टोला। तर शेलारांवरती कारवाई करा। नितीन राऊतांचं निवडणूक आयोगाला पत्र। निवडणुका जाहीर केल्या मात्र आक्षेप अजूनही बाकी। आयोग दुबार मतदारांवरती का बोलत नाही? एकनाथ खडसेंचा सवाल। तर रक्षा खडसे निवडून आल्या तेव्हा याद्यांमध्ये घोळ होता का? गिरीश महाजनांचा खडसेंना सवाल। हुकुमशाही पद्धतीने निवडणुका जाहीर करणं अन्यायकारक। जिंकण्यासाठी स्ट्रॅटेजी आखून लोकशाही पद्धतीला डावलून निवडणुका घेण्याचा डाव। शशिकांत शिंदेंचा टोला। संभाव्य दुबार मतदारांसंदर्भात आयोगाकडून विशेष चिन्ह वापरत दक्षता। नावापुढे डबल स्टार मार्क असलेल्या मतदारांना एकाच ठिकाणी मतदान करता येणार। निवडणूक आयुक्तांची माहिती।